प्रकृति भद्राय मनोजेहं मार्गतुल्य वेगं पातात्मजं वानरयोतमुख्यं गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् आपल्या सर्वांना आपलं मुख गोड करायचे, आपलं मुख पवित्र करायचे, नेहमी आपलं पाप सुद्धा करायचे, नष्ट करायचे. तुम्ही ते पाप घ्यायला आले का द्यायला आले? पाप घ्यायला आले का द्यायला आले? है की म्हणून श्रद्धापूर्वक भावपूर्वक कि सबसे बड़ा गुरु से बड़ा गुरु का या दृष्टीने सर्वजण बघा हा जप कसा करायचा प्रेमपूर्वक आदरपूर्वक बोलतो ना. जेव्हा बुंदीचा देश तुले तेव्हा म्हणून सर्व हावर हात करते. ओम जन जनाय नमः. ओम हात मंत्र काढता पाहिजे. तीन बाबांचा अर्थ भागवत आद्य नंबर 10 म्हणजे 10व्या अध्यायामध्ये नाथमाला काय म्हणतात? सद्गुरूचे नाम मात्र हीच आम्हा वेदशास्त्र सकल मंत्र वरिष्ठ मंत्र नाम गुरु. अशा गुरु नामाचा महिमा भागवतात महात्माराजांनी 10व्या अध्यायामध्ये 35 ओळीमध्ये सांगितला. का सांगितला की गुरुचं नाव काय हे वेदशास्त्र असं म्हणा. पण असं म्हणाय वेदशास्त्र एवढेच नव्हे तर जेवढे मंत्र आहे ना या पृथ्वीवर त्या सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र कोणता आहे? सकल मंत्र वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र. म्हणून ओम जन जनाय नमः. दुपारी बघा आम्ही मध्ये का मंदिरामध्ये होतो काय शंभरात नाही होत आहे की दुपारी एक बाईने का जर जोरात काय ते कार्यक्रम आपल्याला ती बघली होती असं दिलं जातं की तेव्हा त्याच्या अंगात वारा तिला अनेक माणसांनी म्हटलं काय बाय म्हणून काय म्हण होऊन जाणार. पण ती लोक म्हणत होती का बऱ्याच वेळा बघा तिचा कार्यक्रम होता पण ती म्हणतच नव्हतं. मात्र मागून मात्र ती काय लागली लक्षात काय बघा सामर्थ्य या मंत्रामध्ये या नामामध्ये आहे. म्हणून आपण या कलियुगामध्ये भाग्यवान आहोत. आपला जन्म कधी झाला बघा बाबांच्या नंतर लक्षात कधी झाला बाबांच्या अगोदर लक्षात. म्हणून या कलियुगामध्ये मला तरुण जाण्यासाठी कोणतं साधन करावं लागेल त्याचंही बघा नाथ महाराजांनी उल्लेख केला होता. आधी नंबर किती आहे? 11 डबल म्हणजे 11 अध्यायामध्ये पहिला नंबर किती आहे? 1519 वाटा. आणि त्या 1519 नंबरच्या की या कलियुगामध्ये तुम्हाला तरुण जायचं असेल कोणतं साधन करावं लागेल बघा. याचा उत्तर याचा उल्लेख नाथ मानवाच्या भागवताच्या 1519 मध्ये केला आहे. त्यामध्ये साधन सगळं साधन जो करी साधन भजन तेव्हा की त्याचं शुद्ध मन सत्य जाण शुद्ध मन. म्हणजे काय सांगितलं त्या नाथ महाराजांनी भागवतामध्ये तुम्ही सर्व साधने सोडून द्या काय
अनेक लोक कोणतं साधन कोण डाकणीचे कोणी चटणी साधन करते, असे अनेक साधन लोक करतात. मग आता हे कोणते साधन करू नका, तर कोणतं साधन करा, कोण साधन करा, गुरुचं भजन. काय सांगितलं, सांडून सगळं साधन तो करी साधू. साधू म्हणजे गुरुला साध्य. जर गुरुचं भजन करेल त्याचं चित्त शुद्ध होईल. जसं लोकन शुद्ध असणं त्याला परिष्कार झाला, ते सोन होता साध्या. त्याप्रमाणे जो गुरूंचं भजन करेल तो या कलियुगामध्ये. म्हणून आता या मंत्राचा महिमा, या भजनाचा महिमा किती बघा सांगितलाय ना, तो पूर्णच होऊ शकत अवर्णनीय आहे. मग अशा बाबांच्या चरणी ज्यांचं अधिष्ठान आपल्या समोर पालखीमध्ये प्रतिमा रूपाने आहे, मंदिरामध्ये ध्यानस्थ मूर्तीच्या रूपाने आहेत. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये काय आहे, तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये कोण आहे आता, कदापि नाही. मग कोण आहे, कचटकी नाही. मग कोण आहे लक्षात. मग तुम्ही म्हणतो ना सही सलामत पगडी पचास. म्हणून असा हा महिमा या बाबांच्या नामाचा आहे. बाबांच्या पवित्र चरणी साष्टांग जवळ करूया. त्याप्रमाणे यांच्या धर्माने जेवढ्या देविकांना वाटतं, जसं अष्टमूर्ती शंकर, अष्टविनायक, अष्टलक्ष्मी बाबा, नवग्रह, आणखी सप्तऋषी देवता. त्याप्रमाणे काय आणखी राधेश्याम म्हणजे राधा आणि कृष्ण, राधेश्याम. नंतर विठ्ठल रुक्मिणी, नंतर लक्ष्मी नारायण, त्यांचं होतं रामदरबार, रामसीता लक्ष्मण हनुमान, रामदरबार. आणि विठ्ठल बघा आपलं विठ्ठल रुक्मिणी नाही तर मागून राहिले ना. अजून कोण मी बघा गुरु दत्तात्रय, काय गुरु दत्तात्रय आणि विश्वकर्मा देवता, विश्वकर्मा देवता आहे विश्वकर्मा. त्याप्रमाणे आणखी काय अहिल्याबाई, मासा माता, मासा माता लक्षात, मासा दर्शन घेतात रोज मंदिरामध्ये लक्षात. कालावधीमध्ये कोणी बघा पूजा का पूजा हा ठरवून ठेवले का बरोबर. मग मासा स्वरूप कोणतरी ती मुलीचं पूजन करायचं असं. त्याप्रमाणे मुक्ताबाई, नागाबाबा अशा प्रकारे देवता आहेत. त्याचप्रमाणे आणि कोणत्या देवता याला एक विषयांचे अष्ट म्हणजे 108 शिवलिंग, 108 बंब. त्याप्रमाणे कोण देवता राहिल्या, कोणत्या देवता राहिल्या हा संत, ज्यामध्ये संत विकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सावता महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, हा संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, नवरे सोनारी गोरखनाथ, अशा अनेक संतांचे अधिष्ठान आहेत. जेवढ्या देवता आहे बघा त्या सर्व देवतांच्या चरणीमध्ये करूया. त्याचप्रमाणे या परिसरातील ज्या अनेक देवता, दुर्गा माता आहे, सप्तशृंगी माता आहे, अशा अनेक माता आहेत, त्यांना वंदन करूया. त्याप्रमाणे या ओझरच्या पवित्र भूमीला की बाबांच्या पद्धतीने ओझरची पवित्र पाहून झाल्या अशा भूमीला वंदन करूया. तसंच गोमाता, आपण गोमाताला गाय आणि माय म्हणतो. ज्या गायमध्ये किती देवता आहेत, किती कोटी आहे, 33 कोटी. आपल्या 33 सांगता येणार, 33ला लोक सांगता येणार नाही. 33 कोटी देवता गोमातेमध्ये आम्ही म्हणतो. त्या गोमातेला वंदन करू. नाही का भारत मातेला केलं, भारत मातेला वंदन करू. त्याप्रमाणे उपसासले समजा आपले ठिकाणी आपले महाराज कुठे गेले आपल्या, हा कुठे इकडे असा ना समोर इकडे जा. रवींद्र ते फोन करते कुठे इकडंच इकडे बसा ना, इकडे आडून घ्यायला बसा. तर साधक त्याप्रमाणे समजा इकडे मावली आपल्या अष्टाचे काही, त्याप्रमाणे आपले बघा शंभी बाबा त्यांची इच्छा बरं का, जय बाबाजी बरं योगी तेव्हा घे
येईल. त्याप्रमाणे गवा गायक वादक एकच लक्षात ही आपले रमेशांनी असंख्य दिवस सांगितले. त्याचप्रमाणे या मासा माता अंकला माता या अनेक कार्यक्रमाच्या नियोजनाचं सर्व का नियोजन लावणाऱ्या सर्व माता वगैरे तसे सिन्नरचे काही बघते राहिला सिन्नरचे तालुका शोक आहे का सिन्नर तालुका शोक. त्याप्रमाणे अनेक प्रकारचं व्रत बघा त्यांनी पवित्र वस्त्र धारण केलं किंवा ज्यांनी मौन बघलेलं आहेत. नवे नवे ज्या दररोज नित्यनेमासाठी बघा पहाटे लवकर थंड पाणी स्नान करून विधीचा नित्यनेम करतात बघा. त्याप्रमाणे आणखी काय फलाचं व्रत आहे. पुरुषांना स्पर्श नाही, पुरुषांना स्पर्श नाही, असे अनेक व्रत बघा. जसं काही महिला पाण्यावर आहे, कोणी हवेवर कोणी व्यवहारावर हवेवरच्या ज्या हवेवर ज्या माता भगिनी आणत व्रत केले बघा. दोन आहे का? हा दोन ज्या माता भगिनी दोन माता पाण्यावरच्या कोणी आहे दोन्ही पाणी आणि हवा. ठीक आहे. साधं व्रत नाही, साधं व्रत नाही. तुम्ही करून बघा मग तुम्हाला समजेल. पाण्यातला मासा जावे त्याच्या वंशा किंवा तुका म्हणे संत ओळखावी कैसे आपण महाराजांचे यावरती काय श्रद्धा भाव या माता बहिणींच्या मनात दडलेला आहे, हृदयामध्ये दडलेला आहे. म्हणजे श्रद्धेचा टाळ्यावर लागून अवस्था काय बायाने ट्रायल करा. एक दिवस काय पाण्यावर राहून पाहायचं, एक दिवस हव्यावर काय. आता अनुष्ठान चालूच आहे ना, मग ट्रायल दिवस म्हणून काय करायचं, दिवसभर काय करायचं, हव्यावर राहून पाहायचं, पाण्यावर राहून पाहायचं, दुधावर पण फळावर राहून पाहायचं. फरावाल्यांनी एक ट्रायल दिवस काय हरकत नाही. काय सहज बघा जसं नाही का. जर नवरा बायकोच बांधत झालं काय का बाय जेवतीच नाही, काय केली दिवसभर जेवतीच नाही. जर तिकडे रागा इथं सर्जरी प्रमाणे तुम्हाला काय करायचे इकडं करायचं. आणि अशा रीतीने अशा सर्व वृद्धस्थ असल्या सर्व माता भगिनी यांच्या श्रद्धेला आपण नमन करून या सर्व माता भगिनींचं जर प्रेम प्राधार्पण जर जोरची टाळ्या लागेल. त्यामुळे बाहेरच्या अनेक माता भगिनी पोहोचित आहेत. यांच्याही जरा अभिनंदन. आणि मग या सोहळ्यामध्ये कोणी अनुष्ठानाची फळाची पंगत, कोणी नाश्त्याची पंगत, कोणी फळांसाठी, कोणी वस्त्रदानासाठी, कोणी कशासाठी आणखी काय हा गुलाबजामुन बासुंदी वगैरे तसं नाही का. आरतीचा प्रसाद आजच्या प्रसादसाठी बघा. हा अशा अनेक माध्यम जे दानशूर अन्नदाते या ठिकाणी या सोहळ्यामध्ये भाग घेऊन दान धर्म करीत आहे. अभिनंदन धन्यवाद. स्वर्गाचा तन म्हणजे शरीराने, मन म्हणजे स्मरण करून, धन म्हणजे दान करणं. कारण काय म्हटलं जातं, तन सेवा केली तन पवित्र होतं. धर्मकार्यामध्ये या देहाने शरीराने सेवा केली शरीर पवित्र होतं. तन सेवा केली तन पवित्र, मन सेवा केली मन पवित्र बघा. मनाने काय तुम्ही स्मरण केलं, आठवण केली ते मन पवित्र होतं. आणि धन सेवा करे बघा. धन म्हणजे एवढी करून बघा किंवा इतर कामासाठी खर्च करून ते पवित्र होत नाही. धन कशाने पवित्र होतं, कशाने पवित्र होतं. म्हणजे तुम्ही अन्नदान योजनेमध्ये की नाही आमच्या बालगोपालच्या ज्या पंक्तीसाठी जे आजीवन अन्नदान सभासद झाले 11,000 व्यक्ती, ज्याचे कार्य अभिनंदन या ठिकाणी. मग खरोखर आपण सर्वजण भाग्यवान किंवा अभिनंदन पात्र सर्वांचा गौरव केला किंवा कमीच पडेल. म्हणून या ठिकाणी आपण प्रथम जरा आपण सर्व आता आमच्या रामेश्वर दरबारात आले की बाबाच्या दरबारात आपण रामेश्वर आले. तुम्ही बऱ्याच दरबारात आले घेऊ 22 तारीख बसून दरबारात आले. आणि म्हणून हा दरबार कोणाचा आहे, हा गरीबाचा आहे, श्रीमंत सर्व का सर्व काय फकीराचा आहे, फकीराचा काय सर्व हा दरबार सर्वच
या दरबारामध्ये सर्वांनाच अधिकार आहे, लक्षात द्या. असं मोहनी बाबांचे मंदिर सुंदर मंदिर या ठिकाणी सुंदर संगीत, तेव्हा न संगीत म्हणजे चालत त्याच्या लक्षात घेऊन त्याचा अर्थ काय, त्या गीताचा अर्थ काय होतो, त्या अर्थ काय लक्षात द्या. जोरदार टाळ्या होऊन त्याचा अंग काय पाण्याचा. धन्यवाद. काही महिला तुम्ही आपल्या आईला हे गाणं लिहिलं, मौनी बाबाचं मंदिर ही ध्वनी मुद्रिका त्यावेळेस प्रकाशात आली होती. त्यातील बाबा देशाच्या देवी संबंधित मुस्कुराती हुई जिंदगानी चाहिए, शब्द की जागृत कहानी चाहिए. मुस्कुराती हुई जिंदगानी चाहिए, शब्द की जागृत कहानी चाहिए. सारी दुनिया आपकी हो जाती है, बस उसकी मेहरबानी चाहिए. तुमचं जग तुमचं होते, बाबाजीची कृपा असावी लागते. सुंदर गीतांनी सादर केलं. धन्यवाद. मौनी बाबा से मंदिर मौनी बाबा से मंदिर, मौनी बाबा से मंदिर, मौनी बाबा से मंदिर. जिन्हें नमिति संत फकीर हो, जिन्हें नमिति संत फकीर, मौनी बाबा से मंदिर, मौनी बाबा से मंदिर. जिन्हें नमिति संत फकीर हो, जिन्हें नमिति संत फकीर, मौनी बाबा से मंदिर, मौनी बाबा से मंदिर.
निर्मळ देवाची भक्ती बाबा सांगोची मोक्षाची भक्ती करा निर्मळ ईश्वर भक्ती द्यावी सोडून नियत गुरी शांति से बैठ जाओ। लोग एक लक्ष्य दिया, आकाश में गगन में कितने तारे हैं कोई गिन नहीं सकता। आकाश में यानी गगन में कितने तारे कोई गिन सकता है क्या? कोई गिन नहीं सकता। उसी तरह बाबा जी ने यानी जनार्दन स्वामी ने दिया वो आशीर्वाद कोई छीन नहीं सकता, कोई छीन सकता। असं हा बळे की अशा संतांच्या मातेचा सोहळा केला, किती आनंद आपल्याला म्हणून राहिले बाबांना त्याच्या कामात किती आनंद होत असेल की म्हणून आपण होतो किती किती आनंद स्वामी महाराज आज के हा बघा सोहळा आपणच पोया पेंड बनवला का स्वागत देव सुद्धा या सोहळ्यामध्ये का होता सर्व एवढा माहीत या नात्याच्या सोहळ्यासाठी आता आपण मग एका महत्वाच्या विषयाकडे परंपरेने जाऊया असेल
आणि या जगामध्ये अनेक देश आहे बघा. किती देश आहे? 200 काही देश पुढे देश वाटतं ना. अनेक देश आपल्याच्या पाठीवर. मग एवढे देश आपल्या पाठीवर असताना आपण भाग्यवान का आहेत माहिती आहे का? आपला जन्म रशियामध्ये झाला नाही, अमेरिकेत झाला नाही, चीनमध्ये झाला नाही, अफगाणिस्तानमध्ये झाला नाही, थायलंडमध्ये नाही, फ्रान्स, जपान, इटली अशा अनेक देश आहे की नाही. ह्या कोणत्या देशात नाही झाला नाही तर आपला जन्म कुठे झाला? मग खात्री आहे ना नक्की ती भारतामधल्याच आहे ना. मग चालू सर बघा, पहिलं भाग्य आपल्या सर्वांच्या वाटेला कोणतं आलेलं आहे? आपला जन्म कुठे झाला? हे अत्यंत काय भाग्य थोर आपल्या वाट्याला असेल. नाही तर का तिकडे अमेरिकेत झाला असं हा तुम्हाला संधी मिळाली असते का? तिकडे बंगल्यामध्ये हवा खात बसल्या असतात. नाही तर तिकडे हॉटेलमध्ये MBA तिथं कार्यक्रम वाढायचं काम केलं असतं. असो सांगायचं तात्पर्य बघा की आपण किती भाग्यशाली आहोत. नुसतं भारतामध्ये त्याहीपेक्षा आपलं भाग्य कोणतं माहिती आहे का? काय त्याहीपेक्षा मोठं भाग्य कोणतं आहे? या भारतामध्ये अनेक राज्य आहे. काय अनेक राज्य आहेत. मात्र ज्या राज्याला काय म्हटलं जातं? संतांचं माहेरघर. काय आहे की आणखी काय म्हटलं जातं? संतांची भूमी. मराठी कोणाची संत? मराठी कोणाची भूमी आहे? बघा उत्तर प्रदेश तिकडे कोणती भूमी आहे? देवभूमी. देवभूमी तिकडे कोण अवतार आले? देव काय लक्ष देवभूमी. मात्र आपण कोणत्या भूमी जन्माला आलेलो आहोत? मग महाराष्ट्र कोणाची भूमी आहे? म्हणजे संतांच्या भूमी. बघा हे दुसरं भाग्य कोणते? संत भूमी. बघा ज्यावर महाराष्ट्राला म्हणलं जातं अशा महाराष्ट्र राज्यामध्ये आपला जन्म झाला. त्याच्या पुढे लक्षात अनेक बघा या महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत बरं का. तिकडे वर्धापूर, तिकडे आणखी कोणते? गाजियाबाद. जिथे कोणते ते लोक कोणते लोक म्हणते ना ते त्यांना कोणते म्हणते ते नाही का लोकांना मार येते ते नक्षलवादी बरं का. नक्षलवादी तिकडे बरं का. त्या जिल्ह्यात आपला जन्म झाला नाही बरं का. वर्धा असं गडचिरोली असेल. या राज्यात आपल्या जिल्ह्यात आपला जन्म झाला नाही. आपला जन्म कोणता झाला? मग कोणत्या जिल्ह्यात झाला? हा लक्षात. जी कुंभनगरी सुद्धा आहे. हा जिल्हा म्हणजे काय? दर 12 वर्ष या जिल्ह्यात कुंभमेळा भरतो का नाही? कुंभनगरीत झाला. आणखी प्रभू रामचंद्राच्या वनाच्या भूमी लक्षात घ्या. हे किती थोर भाग्य आपल्या वाटेसाठी. आता ते पुढे सांगितलं इतकी पुस्तक झाला की नाही. म्हणून पुन्हा तुमच्या जरा काल अभिनंदन तुमच्या भाग्याचा आपण अशा करा. म्हणून बाबांना अत्यंत मोठ्या महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वांना सांगायचा आहे. बाबांनी आज सुद्धा दुपारच्या वेळा घेतला होता काही. आपल्याला काय करायचं बघा, दुसऱ्याचं घ्यायचं नाही. काय करायचं? दुसरं उसनं घ्यायचं नाही बघा. काय दुसऱ्याचं घ्यायचं नाही म्हणजे परकीय लोकांचं घ्यायचं नाही. कारण परकीय लोकांचा डाव काय माहितीये का? भारतातील लोक कशी मरतील लवकर बरं का. काय भारत लोक कसे बिघडतील बरं का. असा त्यांचा कार्यक्रम चालू आहे बरं का. अनेक माध्यमातून दुसरे जेवढे देश आहे ना त्या देशाची नजर भारतासाठी आहे. हे भारतातले लोक कशी मरतील बरं का. त्याचं कार्य त्या माध्यमातून त्यांचा कार्यक्रम चालू असं. आता त्यामध्ये बघा जसं बघा इंग्रजांनी काय काय माहितीये का? काय आणलं? चहा आणला. चहा छत्रपती शिवाजी महाराजांना चहा होता का? असं त्या इतिहासामध्ये लिहिलं आहे का की मावळ्यांनी चहाची पार्टी केली, स्पेशल चहाची पार्टी केली, नंतर ते गर्जिंग काय गेली असं कोण लिहिलं आहे का? चहा आहे कोण लिहिलं? मग चहा कधी आला? कधी आला? कोणी आणला? का आणला? भारताले तगडे म्हणून आणला का? बुद्धिमान म्हणून आणला का? लक्षात का? इंग्रजांनी भारतात चहा का आणला? का आणला सांगा ना. चहा बघा, चहा म्हणजे काय? स्लो पॉइझन का? स्लो पॉइझन आहे चहा म्हणजे काय? आपल्या लोकांना कळत नाही बरं का. आपले लोक कशा विचार करतात? परकी येईल ना, जसं तुम्हाला दुपारी सांगितलं ना, शेजारच्या बाईची जर भाजी आली ना तिचं लोक कोणतं बरोबर काय तुम्हाला सांगितलं ना. सांगा दुपारी सांगितलं काय? आपले लोक कसे माहिती? भारतीय लोक कसे
शेजारच्या बायको जर भाजी आली ना तिचं लय कौतुक करते बरं का. मग आता दररोज लक्ष्मी भाजी करते बिचारी ना, तिचं कौतुक कधी करतं का? सासरा म्हणा, दीर असं म्हणा, पती असेल कोणी करतं, कधी कौतुक केलं का? मग शेजारबाई चालत आपल्याला कौतुक होतं लक्षात दिलं. ही पद्धत चुकीची आहे काय, की अत्यंत आपल्या संस्कृतीला अशोभनीय लक्षात घ्या. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्या घरच्याचा सन्मान, कोणा सन्मान करायचा, आपण आपल्या घरचा गौरव करा, सन्मान त्यांचा काय करा, दादा प्रेम करा. तर खऱ्या अर्थाने आपण भारतीय संस्कृती बघा काय केलं, आपण सन्मान करायचा, आशीर्वाद घेतला असं म्हणलं जायचं. आणि म्हणून मग लक्षात आला मुद्दा तुमच्या होत्या. म्हणून चहा म्हणजे काय आहे, चहा म्हणजे काय, आणि आपल्याला ते आतिथ्य पेय करून टाकलं. त्याला काय, त्याला कोणता अंगी करून टाकलं त्यांनी, आतिथ्य पेय करून टाकलं. पुण्या त्या काय करा, घ्यायच्या आणि घ्यायच्या आणि मरायला छान मरा. बघ हाच तो मारणारा त्याला म्हणतात हाच. हाच म्हणजे चहा, हाच म्हणजे चहा. त्याचा उलट अर्थ करा, चहाचा अर्थ काय होतो, हाच वाघ हाच तो. तुम्हाला टिंब काय करणार लवकर देशोधडी लक्षात विचार करा का. ही चहा ही साधी गोष्ट नाही. चहा म्हणजे काय, श्लोक आहे. किती नुकसान चहाचं होतं माहिती आहे का? चहामध्ये किती नुकसान होतं, आपलं आरोग्याचं नुकसान होतं बघा. कारण त्या चहामध्ये कोणतं विषारी द्रव्य आहे, निकोटीन बघा. निकोटीन नावाचं जे सायन्स शिकलेलं असते ना त्यांच्या लक्षात येईल की चहामध्ये काय विषारी बघा लक्षात निकोटीन नावाचं. मग सांगा, जर विष आपण जर काय केलं, प्राशन केलं, हे शरीराचं आरोग्य बिघडेल का चांगलं सांगा. आपलं आपण चहाने सांगा हो, चहाने पहिलवान तयार होत्या का? मग पहिलवान कशी तयार होत्या, दूध खारी खोबरं कशाने, याने बघा पहिलवान तयार होते की. चहाने कधी पहिलं होतं काय ती पहिलवान तयार होत्या का? चहाने काय होतं, उलट दुर्बल भ्रष्ट बघा, भ्रष्ट लक्षात. म्हणून बाबा सुद्धा चहाचं भजन करायचे. कोण करायचे भजन, का जनसंगीत चहा प्यायचे का सांगा, सांग जनसंगीत दररोज चहा प्यायचे का, स्पेशल चहा प्यायचे का? बाबाजी का भजन केलं लोकांना समजण्यासाठी बघा. चहा म्हणजे काय हे समजण्यासाठी कोणाला भजन करावं लागलं म्हणा. चहा एक चहा डोळे उघडून पहा, डोळे उघडून पहा, चहा डोळे बशी, ही अक्कल गेली कशी, ही अक्कल गेली कशी. चहा प्रीत तप नका मारू गप, नका मारू गप, नका मारू गप म्हणजे सोबत सोबत चहा होतं काही याच्या त्याच्या जीवनात चर्चा करतो ना, चाय पे चर्चा, त्याचा अर्थ आहे नका मारू गप. चहा पीत गप नका मारू गप, नका मारू गप. चहा चोक साखर कमी जाते भाकर, कमी जाते भाकर. चहा पंचे पिकली सारी दुनिया बातली, सारी दुनिया बातली. या टाळ्याला बघण्याबद्दल हे भजन सांगा. बाबाई सांगा सांगताना हे भजन काय सांगा, काय गरज सांगा त्यांना, सांगा काय गरज होती का? तर मग त्यांनी काय बघा गायला का सांगितलं आहे की नीट मुद्दा लक्षात येईल. प्रभू रामचंद्र कोणत्या कंपनी चहा पिते सांगा ना. पण श्रीकृष्ण भगवंत कोणत्या कंपनी चहा पिते सांगा. लक्षात मुद्दा नीट लक्षात. म्हणून बघा चहाने दोन प्रकारचं नुकसान बघा. किती प्रकारचं नुकसान होतं चहाने. पहिलं कसं आरोग्याचं म्हणजे आपल्या शारीरिक बघा नुकसान होतं. दुसरं कशाच होतं तर का फुकट येतो का? चहा फुकट येत नाही, त्याला काय मोजावं लागत त्या म्हणजे आर्थिक काय नुकसान होतं. दुसरं आर्थिक नुकसान लक्षात. आता मुद्दा लक्षात घ्या, नुकसान चहामुळे होतं. किती नुकसान, किती नुकसान होतं माहिती का? चहाने किती बाबा आपल्या भारताचं का चहा पिणारे किती नुकसान करते माहितीये का? हे चहा पिणारे कोणी का बाबा त्यांना देशद्रोहीच म्हणत. देशद्रोही का देशद्रोही काय म्हणायचं माहितीये का? जे देशात नुकसान करतात त्याला काय म्हणत्या का? कोणत्याही प्रकारे जो देशात नुकसान करीत त्यांना काय म्हणलं जातं? बोलू जा ना काय का टारका जाऊ काय म्हणजे आपण चहा पितो आता देश बाबा आपण देशद्रोही म्हणून बाबा आपल्याला. नीट मुद्दा समजून घ्यायचा आहे. नीट समजून घ्या की चहा पिणारे कोण आहे. देशद्रोही काही समजेल का? देशद्रोही कसे किती नुकसान या देशात का लक्षात राखा. आता लक्षात पहिला मुद्दा गावांना लक्षात घ्यायचा आहे, समजून घ्यायचं आहे. भारतात लोकसंख्या किती आहे?
140 कोटी ना आता जवळ किती कोटी भारताची लोकसंख्या आता वाढली असं, पण आपण 140 केलं सर. 140 कोटी पॉप्युलर भारतीय लोकसंख्या. समजा आपण त्याला 40 कोटी समजा घेत नाही. किती उरले, किती लोक उरले? 140 कोटी भारताची लोकसंख्या, त्याला समजा 40 लोक चहा येत नाही समजा एवढे देशी. पण आपण अंदाज आपण लमचा अंदाज किती राहिले शिल्लक, म्हणजे दररोज आपल्या भारतातले किती लोक चहा पित्या? 100 कोटी. किती लोक चहा पित्या? मी गणित लक्षात घ्यायच्यावर का मुद्दा लक्षात घ्या. 100 कोटी लोक चहा पित्या. आता पुढचा मुद्दा लक्षावर का, एका माणसाला एका वर्षाला चहाचा खर्च किती? ओनली 2000. म्हणजे मुद्दा लक्षात काय, एका माणसाला एका वर्षाला चहाचा खर्च किती? बरोबर आहे 2000. गणित करून सांगायला मी गेला. मग सांगा, जर एका माणसाला 2000 रुपये खर्च तर 100 कोटी लोकांना किती खर्च झाला? हा नीट गणित करा ना. किती? 2 लाख कोटी रुपयाचं नुकसान कोण करतं? चहा पिणारे. नीट लक्षात घ्या, चहा पिणारे या देशात किती नुकसान करतात दरवर्षी? किती रुपयाचं नुकसान करत्या? 2 कोटी रुपयाचं. आता पुढचा मुद्दा नाही केला सर्व नका. आता समृद्ध महामार्ग झाला ना, त्याला किती कोटी खर्च येईल माहिती का? फक्त 50,000. किती? 50,000 कोटी फक्त खर्च येईल या समृद्धी मार्गाला. आता एका वर्षात जर 2 लाख कोटी रुपये आपले खर्च होतात चहा पायी, मग किती जर चहा पिला लोकांनी तर किती रस्ते तयार होऊ शकतात? किती दिवसात? एका वर्षात 4 रस्ते. कोणत्या प्रकारचे? समृद्धी मार्ग. त्यांनी प्रवास करून पहा कसा रस्त्यावर का समृद्धी मार्ग. फक्त लई जोरात चालू नका, 200 चालू नका. आमचे बाजरा पाटील नाही, बाजरा पाटील गंगापूरची वर का, त्या ड्रायव्हरला का अंदाज आला नाही. त्यांनी चांगलं रेस दाबला, तो 150च्या स्पीड दाबला बरं का. ते काही कावडलं नाही ती गाडी, बिचारी गाडी ऍक्सिडेंट झाला, जीव गमावला सगळं आहे की नाही. म्हणून गाडी चालवून सुद्धा जरा वेग कमी, जीवनाची आम्ही म्हणते ना लिहिलं राहतं रोडवर लिहिलं राहतं ना, काय लिहिलं राहतं? वेग कमी. बरोबर आहे लक्षात आहे. कसं आता वेग जरा लिमिटेशन ठेवा सर. म्हणून बघा, हे चहा पिणारे मग देशद्रोही का देशभक्ती सांगा ना. जे देशाचं 2 लाख कोटी रुपयाचं नुकसान करतात ते देशद्रोही का देशसेवक सांगा ना. आता का गप्तीत बसले? मग चहा पिणं फायदेशीर का तोट्याचं? मग का तोट्याचं कधी धंदा कोणी करील का? तोट्याचा धंदा कोणीच करणार आहे बघा. जेवढे दुकानदार आहे ना, ही कोणता धंदा करतात? नफाचा धंदा करते ना, तोट्याचा करत्या. तोटा एकही माणूस तोटा असा धंदा करीत नाही. मग आता चहा पिणारे तोटा कुठे? फायदा कोण? देशाचं. मग चहा पिणे फायदेशीर का तोट्याचं आहे? मग चहा सोडला पाहिजे का पिला पाहिजे? अशा पुढचा मुद्दा साधा आणखी एक देशचा मुद्दा. आता समजा आपण विचार करू की समजा भारतीय लोकांनी चहा बंद केला. काय केला? काय केलं? उदाहरण समजा रोज चहा प्यायचं बंद केलं, मग लोक काय पितील? लोक काय पितील? मग दुधासाठी शेतकऱ्यांना काय पाळावं लागेल? गाय म्हशी ना. काय पाळावं लागेल? बघा, शेतकरी गाय म्हशी पाळतील. मग दूध आपण कोणा विकत घेऊ? दूध कोणाचं विकलं जाईल? मग पैसे कोणा खिशात जातील? आपले माणसं मग मोठे होतील का दरिद्री होतील? म्हणजे लक्षात का, आपलेच माणसं कसे मोठे करायचे बघा, याचं जो तंत्र याच्यामध्ये दरी बघा. पण आपण दुसऱ्यात मोठं करून राहिलो, चहा कंपनीवाल्याला आहे की ते लोकांना मोठं करून राहिले. आपल्याला मात्र या भारतामध्ये राहून काय करायचंय? आपलेच माणसं आपल्याला मोठे करायचे. कोणा मोठं करायचं? आपल्याला दुसऱ्याला आपल्याला मोठं करायचं. अशा रीतीने बघा आजच्या या मासामारीच्या पणच्या निमित्ताने आपण काय केलं पाहिजे? विचार का महत्वाचं केलं पाहिजे की काय विचार करायचा? मग आता सर्व बसलेल्या सर्व सर्व भारतीय नाही की नाही, सर्व माता आपण भारत देशात यावं. आणि म्हणून आपण प्रतिज्ञा करेल नाही. प्रत्येकाने प्रतिज्ञा करेल. देशाची काय प्रतिज्ञा करेल?
भारत माझा आणि भारती माझी, माझ्या देशावर माझी. मसाला चहा पिण्याचं प्रेम आहे का? सांगा ना, चहा पिण्याचं प्रेम आहे का देशावर? आणि देश प्रेमात तरी चहा प्यायला असता का? म्हणून ही प्रतिज्ञा केली. जर आपण प्रतिज्ञा करतो आणि देश प्रेम देश नुकसान करून राहिलो, ही कोणती सांगा, हे कोणतं लक्षणे सांगा. मग अशा रीतीने बघा, आज बघा, आज आपल्याला काय केलं पाहिजे, काय केलं आपण पूजन करून, काय पूजन कोणी काही सन्मान काय पाहिजे ऐका.